हे बघा हा जीवूला किती मस्त रेडी केलंय मम्मानी. तर किती गोड आहे माझी बायको. तर असं मी बोललो की गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 9 आणि आज उठायचा तर मूड नव्हता एवढ्या लवकर, पण इवाच्या आवाजाने आपण उठलोय. इवा आज उठली आहे लवकर, तर इवाच्या आवाजाने आपण उठलोय. तर इवाला सकाळीच मम्मानी फीडिंग करताना हात बाहेर काढलेले. तर इवाचं आता फक्त स्वेडल थोडंसं ओपन करायचं बाकी आहे. तर आपण आता इवाचं स्वेडल ओपन करूया, इवाला थोडंसं त्या बेडमधून बाहेर काढूया. चला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग इवा. आता इवूचं मस्त असं फीडिंग वगैरे झालंय. इवूला घेतलंय आणि इवूनी बर्फ पण दिला आत्ता जस्ट. आपण बर्फसाठीच घेतलेलं तिला इकडे. आणि आता आपण तिला थोड्या वेळ बाल्कनीमध्ये घेऊन जाऊया. पहिलं बघूया बाहेर थंड आहे का. हो, थंड तर आहे. आपण इकडेच उभं राहूया, इथपर्यंत हवा लागते. तू इकडे बघ. इवू काय बघत नाही. या साईडने दाखवूया आपण. बाहेर खूप थंड होतं म्हणून तिला जास्त वेळ तिकडे उभं नाही ठेवला. तर आता इकडे आतमध्ये घेऊन आलो तिला. आता थोड्या वेळ इकडे मोकळं खेळून देईन, मग थोड्या वेळाने तिला गेम वगैरे देईन. मग गेम नंतर मग आम्ही खेळू तिच्यावर, थोडंसं तिला पण रिलॅक्स वाटेल. इवा आता इवूला गेम दिले खेळायला. इवा कशी पकडते, एकदम टाईट पकडलंय त्याला आणि ट्राय करते तोंडामध्ये टाकायला, पण ते काय जात नाही तोंडामध्ये. पण इवाचा एकदम आता हाताचा ग्रीप एकदम प्रॉपर झालं, एकदम पकडायला लागले ते टाईट. किती जोर जोरात मारते बघा. व्हेरी नाईस. पायानी पण पकडतो. हो हो, पायानी पण पकडते इवा. आउच. हो. येस. सोबत काय खेळत होती तू? काय खेळत होता? काय करत होता? असं करत होता? शावटी करते. हो हो, दादा बाजू. हो हो हो, या करत होते. हो 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 हो. आणि काय केलं? आणि काय केलं? हो, बघितलं किती बोलते, किती बोलते. मगाशी माझ्यासोबत बोलत होते, आता तिच्या मम्मा सोबत बोलते. किती बोलते इवा. तिला टॉईज नकोच असतं, टॉईज बरोबर काही खेळतच नाही. आमच्या बरोबर जेवढी बोलत असते, खेळत असते ना. तर आता मम्मा औषध घेऊन आली आहे. तर हिचं बघा औषध, एक्साइटमेंट बघा तिची. किती आवडतं बघा तिला. आणि समजत नाही ना तिला किती औषध आहे. थोड्या टाइममध्ये जेव्हा समजायला लागेल. कशाला आज ठेवला? किती गोड स्माइल आहे इवाची. मस्त. आता मी इकडचीच विंडो ओपन केली आहे, तर तिला इकडूनच मस्तपैकी अशी हवा पण येते थंड, आणि तिला ऊन पण भेटतं. तर आता इवूनी पूर्ण अंगावर दूध चांडलं, तर इवूला चेंज केलंय. आणि आता तिला आली आहे खूप झोप. तिला 2 तास तरी झाले असं जागा राहून, तर आता तिला खूप झोप आली आहे. तर आता तिची मम्मा पण आली आहे. ती कशी बघते बघ तुला. जेवण सोडून आली आहे मम्मा. आता मम्मा तिला थोडं फीडिंग वगैरे करेल, मग इवूला आपण झोपवूया, कारण का तिला ऑलरेडी खूप झोप आली.
तर आपण आता मस्त फ्रेश झालो आहोत आणि मम्मानी इवाला पण झोपवलं आहे आणि मम्मा इकडे लागली आहे जेवणाच्या तयारीसाठी. आजचं जेवणाचा मेनू पण खूप स्पेशल आहे, पण त्या जेवणाच्या मेन्यूसाठी ना खूप मेहनत लागते आणि तो आज मसाला भाजते लोकू. लोकू आजचा मेनू काय आहे? अंडा करी. आजचा मेन्यू आहे अंडा करी. तर लोकू आता अंडा करी बनवण्यासाठी त्यासाठी पहिला मसाला वगैरे भाजायला लागतं, असं खोबरं वगैरे भाजायला लागतं. तर मग त्याला मेहनत आहे खूप. तर काल आम्ही ॲक्च्युली काय केलं पाहिजे होतं हे सगळं, पण काल आम्ही खाली गेलेलो त्याच्यामुळे करता आलं नाही. हा ना, मी नेहमी आदल्या दिवशी सगळं वाटून ठेवते. हां काल जमलंच नाही. लपू नाही तर असं काय असं मिक्सर लावायचं म्हणजे इवा उठल्यावर लावायला लागणार. हां, म्हणजे ग्रेव्ही आपली लेट बनणार. नाही तर काय, आदल्या दिवशी लावेल. हां, तर मग लपू असं प्रिपरेशन आदल्या दिवशीच करून ठेवतो जर काय वेगळं बनवायचं असेल तर काय नाही. आता आपण लॉकूला हेल्प करूया किंवा उठल्यावर भेटूया. दोन्ही करते, एका साईडला चपाती पण करते, एका साईडला मसाला पण वाटते. थोडंसं ओललं आहे, मग आपली क्लिनिंग करते आणि क्लिनिंग करता करता आपल्याला हे बघा इवा उठली आहे. हाय इवू, हाय. आता आम्ही थोडीशी तिची पोझिशन चेंज केली बेडवरची. आता तिला आम्ही असं झोपवतो. हाय इवू. हाय हाय. मस्त अशी झोपून उठली आहे ती. आपण आता तिला थोडा वेळ फीडिंग करून देऊया आणि मग आपण करूया इवाची आंघोळ. तर आता इवूला मी घेतलं इकडे, कारण का मम्मा इकडे काम करत होता, तर मम्माला इवूला भेटायचं होतं. तर मी इकडे मम्माकडे घेऊन आलोय. मम्माने मिक्सर पण लावून झालाय मम्माचा. मम्मा वेट करत होती इवाचा, पण काय इवा सुटली. इवा बोलली की मम्माला मी हेल्प करणार. तर आता इवूला जरा वेळ घेऊन राऊंड मारतो, मग इवूला आपण फीडिंग करूया, मग इवूचं मालिश आणि अंघोळ. तर आता इवूला इकडे ठेवलंय परत. इवू बोटं खायचं काम करतोय आणि इवू फॅनला बघत बसलाय. तर आता इवाची मम्मा येऊन इवाला थोडं फीडिंग करणार आहे. मग फीडिंग झाल्याच्या नंतर आपण परत इवा बरोबर खेळूया. ते बघा कसे खाते बघा. इवू बस कर. तर आपल्याला आठवलं की आपण इवूला टमी टाईम नव्हता दिलेला, तर इवूला टमी टाईम दिलाय आणि याला इकडे ठेवलाय आणि याचे सेल डीम झाले. तर तो हळूहळू हलतो. इवू बघा कशी मस्त बसली टमी टाईम करते. इवू हो. हा या हाताकडे बघून खेळतोय. कशी मस्त करते बघा. लोक इकडे आहे ना, जरा बघायला आहे ना. हे बघ केवढी उठते बघ. आता होत्या तिला बरोबर. केवढी उभी राहते ना टमी टाइम वर. आता थोड्या दिवसांनी ना आपण तिला खाली देणार आहे. डक नाही बघा. डकची बॅटरी डाऊन झाली आहे. काय तू बोलतो? डकला लय चालवलास. आपल्या बघ बदक बघ. डकू, तिला पुढे यायचं. घे ना जरा मम्मा तिला. तर मी सांगत होतो की आपण ना थोड्या दिवसांनी ना तिला, आपल्याकडे मॅट आहे तर आपण मॅट खाली टाकणार आहे आणि मॅट खाली. केवढं टाइम राहिला तुम्ही. हो असं राहिलं. डॅडीने असं दिलं टमी टाइम. ती खाली टाकून मग आपण तिच्यावरती इवूला झोपवणार आहे. आणि मला तर असं वाटतं की इवू टर्न होईल. काय वाटतं लोक तुला? हो होईल ना, खाली ठेवल्यावर होईल. होईल ना. थोडस तिला हार्ड सरफेस भेटला ना, हार्ड बेस,
तर ती टर्न होईल. बेड कसं सॉफ्ट आहे ना, तर तिला ते हात वगैरे तिचा मूव नाही होत. तर आपण बघूया आता, लगेच नाही, थोड्या दिवसांनी ट्राय करूया आपण. तर आता इवाचं फीडिंग वगैरे झालंय आणि मी घेतलंय इवाला इकडे बर्थ देण्यासाठी. आणि मम्माने इकडे अंडा फ्राय केलाय अंडा करीसाठी. आता ऑलमोस्ट 4-5 मिनिटात ते होऊन जाईल अंडा करी. आणि इकडे इबूची आंघोळीची पण तयारी केली आहे. इबू बघा इकडे बकेट वगैरे लावले आम्ही भरायला. तर आता हो ना, तू आहेसच असण्यासारखा, तुला बघून मी पण असतो. कशी असते मम्माला बघून? मम्मा समजते आता. तर आता बकेट वगैरे भरलं की आपण घेऊया इवाला आंघोळ करून. मस्त आता इवाची आंघोळ झाली आहे आणि इवाला लागली आहे भूक आणि ती झोप पण आली आहे तिला. तर ती आता रडते. आता मम्मा तिला फीडिंग करेल आणि मग आपण तिला नंतर स्वेडल करून झोपवूया. ओके ओके. आता मम्मा झोपवते इवाला. आम्ही इवाची बेडची डायरेक्शन चेंज केली आहे म्हणून आज मम्मा इकडे बसली आहे. तर बघूया किती वेळा झोपते इवू. मम्मा मम्मा आणि इवू झोपली. हार्डली 5 मिनिटात मम्माने तिला झोपवलं. तर इवू तर मस्त झोपली आहे. आणि आता वाजल्यात 2:15 आणि आपण आता घेतोय जेवायला. इकडे मम्माचा प्लेट आहे, अंडा करी घेते मम्मा. आणि तुम्हाला माहिती असेल आपण काल घेतलेली सोलकढी, तर ही सोलकढी मी घेतली आहे पियायला आज. आणि मला ही फेवरेट झाली. आता काय माहिती, सगळ्या सोलकढी चांगल्या नाही लागत, पण ती आम्ही ही ज्या शॉपमधून आणतो ना, ते शॉप थालीवाला आहे ना, जिथे थाल्या भेटतात ना, ते वाला शॉप आहे. तर तिकडची मला आवडली आहे. तर मी आता जेव्हा पण नॉनव्हेज घेऊन येणार तर तिथून घेऊन येणार. आणि ही माझी प्लेट इकडे मम्माने रेडी केली आहे. तर चला आज आपण खाणार आहोत अंडा करी. तर टेस्ट करून बघूया. आता मस्त असं जेवण झालं आहे. अंडा करी एक नंबर होती टेस्टला. आणि आता आम्ही खातोय हे डेझर्ट. हे पण आम्ही काल घेऊन आलेलो. तर काल अर्धं खाल्लं, आता अर्धं खाऊन संपवून टाकणार. तर इवा पण आता झोपली आहे. जेव्हा ती उठेल, किती वाजता उठेल माहित नाही. कॉलेजचा फेस्टिवल आहे ना ते म्युझिक. चांगली गोष्ट असलं पाहिजे कॉलेज. ठीक आहे, तर आपण इवा झोपली आहे, तर आपण पण रेस्ट करूया. मग इवा उठल्यावर भेटूया. तर मस्त आता उठलोय, ते पण इवाच्या आवाजाने उठलो, नाहीतर झोपलेलो होतो. मम्माने तिला फीडिंग वगैरे केलं. आणि इवू बघा इकडे आहे. हाय इवू, हाय. इवू पण आत्ताच उठली आहे. तिचं फीडिंग वगैरे झालं. ती फीडिंग करताना तिला स्वॅडलमधून हात बाहेर काढायचा होता. ती एवढी रडत होती की मला पूर्ण झोपच उडाली माझी. तिची मम्मा पण इकडे झोपली आहे बाजूला. इवू किती रडत होती हात बाहेर काढायला ती. हा, मग तिच्यामुळे माझी झोप मोड झाली. त्याचं काय? तेव्हा ती शांत झाली. हा ना, डॅडाला तिला बोल तुझी झोप म्हणून झाली ते. इट्स ओके इवा, तुझ्यामुळे झाली आहे. तर चला आता खेळते कशी, ते डायनोस आहेत ना त्याच्यावर, हा, तर त्याच्याबरोबर ती खेळते. ठीक आहे. तिला ते पण उचलायचं ते बघ. थोडं आपण फ्रेश वगैरे होऊया, मग खेळूया इवा बरोबर. काय तुम्ही दोघं? इवूला घेऊन बाल्कनीमध्ये आलोय मी. इवू का करतो बाल्कनी मध्ये? इवू रडत होता ना, त्याला थोडस चेंज करायला होतं. सनसेट बघ. मम्मा कुठे? मम्मा काय करतो बाबा? किती राहू दे. आणि हे बघा आज इवूला किती मस्त रेडी केलंय मम्मानी.
इवूनी फर्स्ट टाइम मस्त. इवूला हेअरबँड पण घातलाय. तिचे फोटो काढ पाहिजे. आता मी इवूचे थोडेसे फोटोशूट करतो. बघ ना. हा इवू हाशत नाहीये पण किती मस्त तिला हेअरबँड वगैरे घातलाय. मम्माने फ्रॉक घातलाय. मम्मा एकदम टॅलेंटेड आहे. काही असू द्या. तर आता इवूला मस्त रेडी वगैरे केलं. मम्मा थोडेसे फोटो विटो काढते इवूचे आणि मग आपण कॉफी वगैरे पिऊया. आज काय तुझ्याकडे बघते बघ कॅमेरामध्ये तिकडे. ती मलाच बघते. इवू माझ्याकडेच बघते कायमचं. आणि आता वाजले 7:15 आणि फोटो काढत होतो आम्ही इवूचे. आणि इवूला आली खूप झोप. तर इवू झोपून गेली. तर मम्माने तिला फीड केलं आणि झोपवलं. आणि मम्मा इथे काम करतोय आणि आपल्याला कॉफी पण ठेवली आहे बनवायला. आज तू पण पिणार आहेस की नाही माझ्यासोबत? ए छोकरे, आज तरी पिणार आहेस की नाही तू? पियाचे मला. हा कॉफी की चहा? कॉफी पिल्यावर माहिती ना तुला काय होतं. मग कशाला मला बोलतोस पिणार आहे का पिणार आहे का? अरे म्हणजे माझ्यासोबत कोणतरी असं काय असं चेअर्स वगैरे करायला. चहा तर चहा, कॉफी तर कॉफी, दूध तर दूध. काय पितोस? हा कापी. आज पितोस? कापी. तर चला आपल्याला आता कॉफी तर बनवते मम्मा. तर आता कॉफी झाल्यावर पिऊया आपण मस्त. आता वाजल्यात 8:05 आणि आपल्याला आवाज आला आपली इवू उठली आहे. हाय हाय कसं इवू. उठलास तू? मला वाटलं तू नाही उठणार. डोळा चोळला बघ तुम्ही. हाय इवू. काय झालं? काय झालं मम्मा? तिला असं वाटतं इवूला अजून झोप आली आहे. कारण का फ्रेश नाही उठलेली वाटत आहे. चादर वगैरे सगळी ढकलली आहे बाबू. हलते एवढी झोपताना पण. माझी हेअर. आपल्याला मम्माने कॉफी पण बनवून दिलेली. पण कॉफी पिण्याच्या अगोदरच आपल्याला इवूने सरप्राईज दिलाय. आपली कॉफी पण बघा इकडे अशीच आहे. अख्खी अजून टेस्ट पण नाही केली. डॅडा बसणारच इवूकडे. जस्ट उठली इवू आणि इवूने बघा इवाला ना उठल्या डॅडाचं उठल्या टी शर्ट खूप आवडतं. सरप्राईज दिलं इवू. हमेशा इवा उलटी करते डॅडा. बर्फ क्लोथ पण घेतलं पण तिने बर्फ क्लोथ हाताने पकडला आणि मग तिने दूध बाहेर ती काढलं. बर्फ हे काढते बघा. ना हाताने. इवू तुला डॅडाचं टी शर्ट नाही आवडलं? नाही आवडलं डॅडाचं टी शर्ट? डॅडा चेंज कर. लगेच दूध पडलं. आता काय अजून 2-3 वेळा करेल वाटतं ती. हा ना दिवसातून 2 वेळा तर करतेस. का बघतोय इवू? आज नुसती मम्मा चिडते इवूवर. काय केलं आता सांग इवूने? काजळच्या डबीमध्ये पूर्ण हात घातला त्याने. काळं केलं पूर्ण. मी टिक्का लावत होती तर. कुठे केलं इवू? काय पण बोलते ना मम्मा. आता मी क्लीन केलं. मम्मा लगेच काय पण बोलते. आता शांत बसायचं. हे बघ नुसतं मस्ती आता करतोय. परत इवूचे चेंज केलेत कपडे. कारण का परत काय करतोय? तो टिक्का पण त्याने हलवला. बरोबर तर लागलं. काय बरोबर लागले तो बघ. आपला आर्टिस्ट बरोबर नाही ना. बेबी तर बरोबरच आहे. आपला आर्टिस्ट बरोबर नाही. आर्टिस्ट आज चिडचिड करतोय नुसतं बाळावर माझ्या. मी नाही चिडचिड करत आहे. इवूने परत दूध पाडलंय बघा. इवूला परत चेंज केलं. तिने चांगला फ्रॉक परत घातलेला. तिने दूध पाडलं तिच्या अंगावर. तर मग आता परत तिला चेंज केलं. परत फ्रेश पण केलं तिला आणि चेंज केलं. डॅडा डॅडा डॅडा. हे बघा. गुड गर्ल. डॅडा गुड गर्ल. गुड गर्ल. थांब थांब. धावपळ बघा किती असते मम्माची आणि इवूची. खूप मोठा टास्क आहे भाई. काय झालंय? ती आज खूप मस्ती करते. खूप म्हणजे खूप. हो काय? हो किती? खूप म्हणजे किती करते? इथे आहे, तुला दाखवते. किती गोड आहे बघ. किती शांत बसली आहे मस्त इवू माझी. मग कशी बघायला पाहिजे होतं. तुफान आहे आता है ना. एकदम काय? गोड आहे. हसू नको.
समजतं तिला सगळं. हा ना. इवाला आता फायनली झोपवलंय. अजून 2 वेळा इबूने माझ्या कपड्यावर उलटी केली. शेवटी मला ते टी शर्ट काढायलाच लागलं. आणि असंच मगाशी आम्ही बसून बोलत होतो तर किती गोड आहे माझी बायको. तर असंच मी बोललो की अरे माझं ना मोमोज खायचं खूप मन करतं. कशी खाली वाटते बघा. तिला बोललं की माझं असं मोमोज खायचं मन करत आहे पण इकडे कुठे चांगलं भेटत नाही. तर तिने काय केलं पाहिजे, तिने माझ्यासाठी ना मोमोज ऑर्डर केले. हे बघा दाखव तरी. हे बघा हे पासुमाचे. आणि हे ऑलरेडी आम्ही अगोदर पण खाल्लेलं. मला ह्याची टेस्ट खूप आवडते. म्हणजे हे ॲक्च्युली ना चांगले लागतात मोमोज, म्हणजे आपल्या मुंबई स्टाईलसारखे. ते लोकांनी ऑर्डर केले. किती गोड आहे. फक्त मला बोलायची खोटी आहे की लगेच लॉको ऑर्डर करते. तर आता त्याला मी फ्राय नाही करून खाते, स्टीम करून खाते. तर इडलीचं भांडं काढलंय, इकडे पाणी ठेवलंय. तर आपण आता खाऊया. थँक्स लॉको. फायच ठेव ना आधी. हो फायच ठेव. आणि हे बघा मी घेतलेत मोमोज खायला, त्याला स्टीम केलं. हे बघा काय एक नंबर लागतं. मी एक टेस्ट पण करून बघितला, एक नंबर लागतं. एकदम ज्युसी आहे, एक नंबर होता. थँक्स यार लॉको. मी तर तुला बोलतो इकडे ना असे मोमोज कुठेच नाही भेटत. हा मी एकदा इकडे खाल्लेले माहिती आहे, तिकडे खाऊ गल्लीच्या इकडे. तिकडे पण अशी टेस्ट नव्हती. हे एक नंबर आहे. माहिती आहे आपण वाशीला खायचं ते दार्जिलिंग मोमोज, सेम मी खायचो ते सेम तसंच लागतं. एक नंबर. आणि वरतून स्टीम केलं तर अजूनच मस्त लागतं फ्रायपेक्षा. तर आता वाजलं 11:30. आमचं दोघांचं जेवण वगैरे पण झालं आणि युव काय अजून उठली नाही आहे. हो थोड्या टाइमने कदाचित उठू शकते ती, पण माहिती नाही. नाही तर रात्रीमध्ये उठणार 100%. मग तू आहेस ना. मी तर आहेच, मग मी कुठे जाणार. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. यूट्यूबने हा व्हिडिओ रिमूव्ह केलेला म्हणून आम्ही परत रिअपलोड करतोय.